तुम्ही कॅन लावला तर मॅडम वेगवेगळे पदार्थ तुम्हाला शिकवणार आहेत. आता मॅच असते तेव्हा दुपार पण होते, एक पातळ बिर्याणीचं लावा, 2 किलो बिर्याणी तुम्ही एक नुसती छोटी प्लेट तुम्ही दिली 20-20 रुपयाला, एकच पीस टाकायचा, तरी किती लोक बिर्याणी खायला आहेत तुम्हाला सांगा. तर असा थोडासा अप्रोच, असा थोडासा दृष्टिकोन तुम्हाला ठेवावा लागेल, तर 4 पैसे तुम्ही कमवा. नाही तर काय होईल, आम्ही कोर्स केला, मॅडमनी मेहनत केली, सरांनी शिकवलं, पण मग तुम्ही काहीच केलं नाही, असं व्हायला लागलं. तर हे झालं कॅटरिंगचं. तसंच वेल्डिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन नेहमी सांगतो की बाबा मोठ्या प्रमाणावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. एका फ्लॅटची वायरिंग करायला गेली तर सगळं साहित्य आणि सगळं मिळून 30 ते 40-50 हजार रुपये लागतात, बरोबर. तर 50-50 हजार रुपये एका फ्लॅटला, एका म्हणजे साधारण 10 फ्लॅट जरी एका बिल्डिंग मध्ये असले तरी 5 लाखाचं काम. कोणाच्या तरी हाताखाली काम केलं आणि 5 लाख मिळाले, 50 हजार जरी मिळाले तुम्हाला एका बिल्डिंग मध्ये, 10 बिल्डिंगची कामं तुम्हाला जर मिळाली, असिस्टंट म्हणजे मेन वायरमॅन नाही, असिस्टंट फक्त एका बिल्डिंग मध्ये 50 हजार मिळाले, तरी 10 बिल्डिंगचे तुम्हाला कमीत कमी 5 लाख रुपये.